राजधानी साताऱ्यामध्ये 52व्या हिंद केसरीचा थरार अनुभवायला मिळणार आहे। सध्या मी शाहू स्टेडियम या परिसरात आहे आणि या ठिकाणी जर मैदानावर पाहिलं तर या हिंद केसरीची तयारी जी आहे ती जोरदार अशी तयारी सुरू असल्याचं एकूणच चित्र पाहायला मिळत आहे। साधारणतः उद्या 14 तारखेपासून 17 तारखेपर्यंत हा थरार जो असणार आहे तो शाहू स्टेडियमच्या मैदानावर आपल्याला अनुभवायला मिळणार आहे। आपण जर पाहिलं तर मातीचे 3 आखाडे जे आहेत ते या ठिकाणी तयार करण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। एकूणच या ठिकाणी पाहिलं तर बैठक व्यवस्था जी कुस्ती शौकीन आहेत यांना बैठक बसण्यासाठी एक प्रशस्त अशी बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे। अत्यंत नीटनेटकं नियोजन जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर जवळपास 800 स्पर्धक या देशभरातून या हिंद केसरी स्पर्धेला हजेरी लावणार आहेत। त्यामुळं सांगायचं झालं तर यामध्ये नेमकं कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे आपण याविषयी जाणून घेणार आहोत। बापू, कशा पद्धतीचं हे नियोजन असणार आहे, काय ही स्पर्धा कशी पार पडणार आहे? ही स्पर्धा देशातले स्पर्धक इथे येणार आहेत। साधारणतः 28 राज्याचे खेळाडू आणि 7 सर्व्हिसेस संघ भारताचे असे मिळून 35 संघ या स्पर्धेमध्ये उतरणार आहेत। त्यातले 300 महिला साधारण खेळाडू आहेत आणि 500 पुरुष खेळाडू आहेत। महिलांमधून एक हिंद केसरी आहे आणि पुरुषांमधून एक हिंद केसरी आहे। या स्पर्धेला आपण 71 लाख रुपयाची बक्षिसं वितरण करणार आहे। आत्तापर्यंतच्या हिंद केसरीमध्ये पहिल्यांदा एवढी मोठी बक्षीस आपण देत आहे। आत्तापर्यंत कधी हिंद केसरी झाली नाहीत। याचं कारण असं की गेल्या वेळेला आम्ही 22 साली ही महाराष्ट्र केसरीची स्पर्धा इथं घेतली होती। अतिशय चांगल्या पद्धतीने आणि लोकांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला इथं मिळाला। पश्चिम महाराष्ट्रातले बरेचसे लोक, बरेचसे जिल्हे या स्पर्धा आमच्याकडे बघायला आले होते। पण आज देशाची स्पर्धा आहे त्यामुळे साताऱ्यातले शाहू नगरीतले जे नागरिक आहेत फार खुश आहेत की आम्हाला चांगले मोठे मोठे पैलवान पाहायला मिळणार आहेत, चांगल्या कुस्त्या पाहायला मिळणार आहेत, म्हणून आम्ही त्या स्पर्धा भरवत आहे। या स्पर्धेचं साधारणतः उद्घाटन आदरणीय गडकरी साहेब येणार आहेत। इथले कलेक्टर आहेत, SP आहेत, संजीवराजे निंबाळकर आहेत आणि नगराध्यक्ष आहेत, सातारचे उपनगराध्यक्ष आहेत। या सर्वांना बोलवून आम्ही 15 तारखेला 5 वाजता या स्पर्धेचं उद्घाटन घेणार आहे। खरं तर उद्यापासूनच याची सुरुवात जी आहे ती 14 तारखेला स्पर्धेची सुरुवात होणार आहे। 14 तारखेला 28 राज्यातले संघ येतील। ते सगळं अख्खा दिवस त्यांना वजनं भरतात, त्यांची वजनं घेतली जातात, मग वजनाला दिवस अख्खा जातो। साधारण 3 ते 4 वाजेपर्यंत ते संपतील। आम्ही 5 वाजता त्या पैलवानांना तालीम संघाच्या ग्राउंडवरून राजवाड्यावरून आम्ही शिवाजीच्या पुतळ्यापर्यंत, खालच्या रोडला राजेंच्या पुतळ्यापर्यंत आपण आणणार, तिथं विसर्जित करणार। एक शहरातल्या लोकांना स्पर्धक सगळे बघायला मिळावेत। रॅलीचं म्हणजे रॅली, पैलवानांची रॅली आपण काढत आहे आणि ती रॅली काढू आम्ही शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी आम्ही विसर्जित करणार आहे। बापू, हिंद केसरी स्पर्धा म्हणलं की देशभर पातळीवरची ही लक्षवेधी स्पर्धा मानली जाते। दरवेळीची ही आता 52वी स्पर्धा आहे, पण ह्या आखाडा जो आहे तो एक वेगळ्या मातीचा आखाडा दरवेळी मॅटचा ह्यात काही प्रकार असतो का याच्यामध्ये? ही मातीतल्या शैलीतली असलेला हिंद केसरी आहे। ओरिजिनल भारतातली कुस्ती म्हणजे मातीतली ही जी संघटना आहे म्हणजे रुस्तुमे हिंद, महान भारत केसरी आणि हिंद केसरी। हिंद केसरी हा सर्वात उच्च म्हणजे पद झालं। मग हिंद केसरीनंतर मोठा पैलवान कोणच नाही देशातला, तोच आला। ही आपण मातीतल्या शैलीतली कुस्ती जोपासण्याकरता ही संघटना सामने घेते। त्यात आपण त्या मॅचचे सुद्धा ते घेतातच, त्याची अडचण नाही आहे। पण एक भारतीय शैलीतली कुस्ती ह्या ज्याबरोबर बाकीचे काही राज्य आहेत ते सुद्धा मातीत खेळतात। म्हणजे आता थोडक्यात म्हणजे आपल्या इथं जे मॅडम आहेत सुलतान मॅडम, त्या देशाचं नाव मला 2 मिनटं, तिथल्या त्या माजी उपपंतप्रधान आहेत, त्या अखिल भारतीय म्हणजे अखिल वर्ल्डच्या त्या अध्यक्ष आहेत
या कुस्तीतल्या, त्या सुद्धा इथे 3 दिवस येणार आहेत कुस्तीला. एक शेवटचा प्रश्न आहे कझाकिस्तान हां, शेवटचा एक प्रश्न आहे की आपल्या महाराष्ट्रामधून जे काही मल्ल येणार आहेत ते कोण नामांकित असणार आहेत साधारणतः कशा पद्धतीने? साधारण 8 महाराष्ट्र केसरी आपल्याकडे खेळणार आहेत. 8 महाराष्ट्र केसरी. आपण या स्पर्धेचे आयोजक असल्यामुळं आपल्याला एक टीम वाढीव मिळते स्टेटला, किंवा आपण आयोजक आहे म्हणून आपल्याला 1 किंवा 2 टीम्स ते वाढवून देतात. महाराष्ट्रातले 3 टीम आपण इथे उतरवते आणि 3 टीम उतरवल्यानंतर त्या टीममधून 8 महाराष्ट्र केसरी हिंद केसरीला खेळणार आहेत. महेंद्र गायकवाड आहेत, आत्ताचे सदगीर आहेत, राक्षे आहेत, असे बरेच आहेत आत्तापर्यंत झालेले. ते सर्व महाराष्ट्र केसरी हिंद केसरीला इथे उतरणार आहेत. नक्कीच. खरं तर भरगच्च असं नियोजन जे आहे ते या ठिकाणी आपण या मैदानावर आपण पाहत आहात आणि जवळपास महाराष्ट्रातील 8 मल्ल या हिंद केसरी स्पर्धेसाठी आपला थरार जो आहे तो या ठिकाणी अनुभवणार आहात. कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नालोडे, TV9 मराठी, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.